सर्व सेवक सेविका व बालगोपाल सेवकांना माझा नमस्कार. निष्काम कर्मयोगी, वाईट व्यसन अंधश्रद्धा दूर करणारे, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्व सेवकांना हार्दिक शुभेच्छा. ज्योत तेवते सत्याची, ज्योत तेवते मर्यादाची, ज्योत तेवते प्रेमाची आणि समर्पणाची. या ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पहावे. म्हणून या दीपाला म्हणजेच या दिव्याला साक्षी मानूनच आपण हे कार्य करीत असतो. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजातील पीडित, दुःखी, कष्टी, अज्ञानी, गरीब मानवास व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करून भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन. 3 एप्रिल हा दिवस महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंती म्हणून आपण सर्व सेवक सेविका व बालगोपाल मिळून मोठ्या थाटामाटात साजरी करतो. हा दिवस केवळ एका महान व्यक्तीच्या जन्माचा उत्सव नव्हे, तर हा दिवस मानवतेच्या मूल्यांच्या आणि त्यांच्या कार्यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी हे एक समाज सुधारक, आध्यात्मिक गुरु आणि लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे जन्म 3 एप्रिल 1921 रोजी नागपूर शहरातील टिमकी या भागात एका गरीब कुटुंबात झाले. त्यांचे वडील विणकर होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणातून ज्ञान मिळवला आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा त्यांनी संकल्प केला. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमात्मा एक सेवक मानव धर्म या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे त्याने व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक ऐक्य यासारख्या महत्त्वाच्या विषयावरती कार्य केले आणि समाजातील पीडित, दुःखी, कष्टी, गरीब मानवास 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रवचने, कीर्तने, सामाजिक कार्य तसेच रक्तदान शिबिरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हा दिवस त्यांच्या कार्यांच्या आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी आपल्या सर्व सेवकांना एक उत्तम संधी आहे. आपण त्यांच्या कार्यांच्या आणि विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. सर्वांना नमस्कार.